टीएमटीच्या 17 बस निघणार भंगारात, उत्पन्न मिळवण्याचा परिवहन प्रशासनाचा प्रयत्न। ठाणे परिवहन सेवेत जुन्या झालेल्या आणि ज्यांचं आयुर्मान संपुष्टात आलंय अशा 17 नादुरुस्त बस लिलावात काढणार असल्याची माहिती समोर आली आहे। येत्या काही दिवसात या बसचा लिलाव होणार असून त्यातून उत्पन्न मिळवण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे। ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्याने टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बस दाखल होत आहेत, तसेच येत्या काळात आणखीन बसची संख्या वाढणार आहे। त्यात परिवहनकडे छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी पडून असलेल्या आणि काही आयुर्मान पूर्ण झालेल्या बसही आहेत। यापूर्वीही अशा बस परिवहनने भंगारात काढल्या होत्या, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून सीएनजी बसची खरेदी करण्यात आली होती। यापूर्वी टीएमटीच्या तब्बल 153 बस ज्या कळवा आणि वागळे आगारात पडून होत्या, या नादुरुस्त भंगारातील बसच्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या प्रक्रियेतून 5,82,00,000 इतकी रक्कम ठाणे परिवहन सेवेला प्राप्त झाली आहे। ही रक्कम निश्चित किमतीपेक्षा तब्बल 4 पट अधिक होती। जुन्या बसच्या विक्रीतून ठाणे परिवहनच्या सेवेला सुमारे 4 कोटींचा फायदा झाला होता। या रकमेचा योग्य तो फायदा ठाणेकरांसाठी करण्याच्या उद्देशाने परिवहन सेवेने पावलं उचलत सीएनजी बसची खरेदी करण्यात आली होती। सध्या ताफ्यात 546 बस आहेत। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सद्यस्थितीत एकूण 546 बस आहेत। यातील 94 जुन्या बस टीएमटीच्या मालकीच्या आहेत, तर 115 एसी, 110 स्टँडर्ड, 90 मिडी बस JNURM मधली नवीन बस आणि जुन्या 45 बस, तर 50 महिला तेजस्विनी बस अशा एकूण 410 बस भाडे तत्वावर आहेत। यातील परिवहनच्या मालकीपैकी 17 बस नादुरुस्त अवस्थेत असल्याने भंगारात जमा झाल्यात। या 17 बसचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मधील सूत्रांनी दिली आहे। त्या माध्यमातून परिवहन सेवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे।